स्वामी समर्थ. मी जयश्री ग्लो विथ जयू या चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे. तुम्हाला कुठल्या कार्यक्रमाला जायचं आहे, लग्नाला जायचं आहे, तर हा फेस पॅक तुम्ही झटपट तयार करू शकता. आणि हा 3 स्टेपमध्ये तयार करायचा आहे आपल्याला. तर कोणत्या स्टेप्स आहेत त्या स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगते, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर मी आता घेतलं एक बाऊल, त्यामध्ये टाकलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल हे काय आहे, त्याच्यामध्ये टाकलेलं आहे मी 1 चमचा ओट्स आणि त्याच्यामध्ये टाकलेलं आहे मी दही. तर ओट्स आपले जाडे मिळतात ते मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचे, किंवा तुम्हाला वाटलं तर ते दह्यामध्ये थोड्या वेळ भिजत घालायचे आणि नंतर मिक्सरमधनं फिरवून घ्यायचे. ओट्स आपल्या स्किनसाठी खूप फायदेशीर आहे. जे आपल्या स्किनवरची म्हणजे चेहऱ्यावर जी डेड स्किन असेल ते काढते, स्किनला हायड्रेट ठेवते आणि परत आपली स्किन मऊ ठेवते. अशा प्रकारे हे आपलं ओट्सचं फेस मास्क तयार झालेलं आहे. आणि कुठलाही फेस पॅक लावण्याआधी तुम्ही पॅच टेस्ट नक्की करत जा. आणि ही आपली आता फर्स्ट स्टेप झाली. आता घेतलेलं आहे मी कच्चं दूध. कच्चं दूध म्हणजे आपल्या चेहऱ्यावरची धूळ, डस्ट, घाण ती सगळं बाहेर काढते. जे आपल्या पोर्समध्ये अटकलेली घाण असेल तीसुद्धा ती बाहेर काढते. आता एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, घरगुती उपाय म्हणजे जादू नाही आहे. खरा फरक दिसतो तो नियमित काळजी घेतल्याने. म्हणून हा फेस पॅक आठवड्यातून 2 ते 3 वेळा नक्की वापरा आणि चेहऱ्यामध्ये तुम्हीच बदल बघाल. इतका सुंदर चेहरा होईल. सातत्य ठेवलं तर तुमची त्वचा अधिक स्वच्छ, मऊ आणि तजेलदार दिसते. मी आता कच्च्या दुधाने चेहरा स्वच्छ करून घेतला. त्याच्यानंतर आता दूधच घ्यायचं आहे कच्चं आणि त्याच्यामध्ये थोडं बेसन टाकायचं आहे. हे थोडक्यात आपलं थोडं स्क्रबिंग आहे. बेसन आणि दूध हे सुद्धा आपल्या चेहऱ्यावरचं आधीची जी डेड स्किन असेल ते सगळं काढून टाकते, कारण चेहरा स्वच्छ असणं आवश्यक आहे. कुठलंही फेस पॅक लावण्याआधी तुम्ही जर नुसतं आपल्या घाण चेहऱ्यावरती जर ते लावत असाल तर तेवढा त्याचा फायदा होत नाही. त्यामुळे चेहरा स्वच्छ ठेवा. कुठलंही क्रीम लावायच्या आधी किंवा कुठलंही फेस पॅक लावायच्या आधी तुमचा चेहरा स्वच्छ करा. आता मी पहिले क्लिन्झिंग केलं म्हणजे चेहरा आपला अगदी क्लीन झाला. त्याच्यानंतर आता हे थोडक्यात स्क्रबिंग आहे. याच्यात तुम्ही चिमूटभर पिठी साखरसुद्धा टाकू शकता. मी फक्त बेसन आणि कच्चं दूध घेतलेलं आहे. तर तुम्ही जेवढं स्वच्छ कराल चेहरा तेवढं ब्लड सर्क्युलेशन होईल आणि चेहऱ्यावरची घाण धूळ सगळी निघून जाईल. आता मी क्लिन्झिंग म्हणून बेसन आणि दूध घेतलेलं आहे. हे जर तुम्ही रोज अंघोळीच्या आधी 1 मिनटं चेहऱ्यावरती लावून जर रोज चेहरा स्वच्छ केला तर तुमचा चेहरा खूप छान होईल. साबण किंवा फेस वॉश लावायचं नाही. लगेच ते झाल्यानंतर चेहरा वॉश केल्यानंतर कुठलंही मॉइश्चर लावून घ्यायचं. तुम्हाला फेस वॉश किंवा साबणाची गरजच पडणार नाही आणि ते चेहऱ्याला लावायचं पण नसतं. आपल्या आजी वगैरे कुठे लावायच्या साबण वगैरे, त्यासुद्धा बेसन मुलतानी मातीनेच फेस वॉश करायचा. तसंच आता हे बेसन आणि दुधाने चेहरा क्लीन करून घ्यायचा. आणि मी आता छान ते पुसून घेत आहे व्यवस्थित. आणि फेस पॅक लावायच्या आधी ना तुम्ही हेअरबँड लावत चला, कारण माझं लक्ष नाही राहिलं हेअरबँड लावायचं. आता मी लावते कारण केस खूप चिकट होतात. आता मी लावलेला आहे हेअरबँड आणि चेहरा थोडासा ओला करून घेत आहे. साध्या पाण्याने चेहरा ओला करून घ्यायचा किंवा तुम्ही गुलाबजल पण लावू शकता. आता आपल्या ज्या 2 स्टेप्स कंप्लीट होईपर्यंत आपण जो फेस मास्क तयार करून ठेवलेला होता ओट्सचा आणि दह्याचा, तो अजून घट्ट झाला, कारण ओट्सनी पूर्ण ते दही ॲब्सॉर्ब करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये अजून थोडंसं आपण ॲड केलेलं आहे दही. जसं घट्ट वाटलं तर त्याच्यामध्ये थोडंसं दही ॲड करायचं, किंवा मी तुम्हाला आधी पण सांगितलं थोडंसं ताक मिक्स करायचं. आणि ज्यांना सूट होत असेल त्यांनी लिंबू टाकलं तरीही चालेल, लिंबूचा रस थोडासा. आणि आता चेहऱ्याला हे व्यवस्थित लावून घ्यायचं. 1 मिनटं छान मसाज करून घ्यायची आणि 10 ते 15 मिनटं आपल्या चेहऱ्यावरती तसंच लावून सोडून द्यायचं. मी तुम्हाला परत सांगते, प्रत्येकाची स्किन ही वेगवेगळी असते, त्यामुळे पॅच टेस्ट नक्की करत जा.
तुम्हाला जर फेस मसाजच्या स्टेप्स येत असतील तर त्या आवर्जून करा तुम्ही, कारण याने ब्लड सर्क्युलेशन होते आणि चेहरा अजून आपला खूप छान होतो. आता माझा फेस पॅक वाळलेला आहे, म्हणजे 10-15 मिनटं झालेली आहे. मी तुम्हाला आता या चमच्यानी काढून दाखवते. चमच्यानी काढल्यामुळे आपली जी डेड स्किन वगैरे असेल ती सगळी निघून जाते. आणि हे चमचे वाट्या माझे हे फेस पॅकचे वेगळे आहेत सगळे. मी हा चमचा परत किचनमध्ये यूज करत नाही. अशा प्रकारे तुम्ही ही चमच्याने पूर्ण हे मास्क काढायचं आहे. आता जो चमच्याचा खोलगट भाग आहे ना, त्या खोलगट भागाने आपल्या चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करा, म्हणजे आपल्या चेहऱ्याला एक रिलॅक्स फील होतं. खूप जोर नाही लावायचं, फक्त हलक्या हलक्या हाताने त्याला मसाज करायची. मी करून दाखवते. अशा प्रकारे छान तुम्ही हलक्या हाताने मसाज करा. हा फेस पॅक तुम्ही आठवड्यातून 2 किंवा 3 वेळा लावा. ओट्स आपल्या चेहऱ्यावरची जी डेड स्किन असेल ते काढते, परत आपला चेहरा सॉफ्ट आणि मुलायम बनवते. आता मी माझा चेहरा छान स्वच्छ थंड्या पाण्याने वॉश करून घेतलेला आहे. तुम्हाला मी दाखवते पुसून. पहा किती छान फ्रेश वाटत आहे. आणि आता तुम्हाला जे वाटतं ते मॉइश्चर तुम्ही लावू शकता. आणि मॉइश्चर लावल्यावर सुद्धा 1-5 मिनटं मसाज करा. आता तुम्हाला जर वेळ असेल तर छान भरपूर वेळा मसाज करा, 5 ते 10 मिनटं. नसेल वेळ तर तुम्ही 1 मिनटं लावून सुद्धा सोडून देऊ शकता. तर हा ओट्सचा फेस पॅक नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींशी शेअर करा आणि अशाच नैसर्गिक टिप्ससाठी माझ्या चॅनलला ग्लो विथ जयू नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया लवकरच नव्या व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.